जय जय रघुवीर समर्थ. जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतो आणि जिथे मातृशक्ती असते तिथे देवही नतमस्तक होतात. आज आपण ऐकणार आहोत त्या महान मातेला जिने आपल्या पतिव्रत धर्माच्या शक्तीने त्रिमूर्तींनाही बालरूप दिलं आणि ज्यांच्या आशीर्वादातून अवतरले स्वयं दत्तगुरू. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ही कथा आहे पवित्रता, श्रद्धा आणि दिव्य शक्तीची. अनसूया माता आणि दत्तगुरू यांच्या अद्भुत जन्माची. तर शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही कथा तुमच्या जीवनात भक्तीची नवी ज्योत प्रज्वलित करेल. तुम्हाला माहिती आहे का, माता अनसूया यांच्या पतिव्रत शक्तीसमोर स्वतः ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनाही बालरूप घ्यावे लागले होते. ही कथा फक्त एक पुराणातील गोष्ट नाही, तर श्रद्धा, संयम आणि निस्वार्थ भक्तीची जिवंत शिकवण आहे. आज आपण जाणून घेणार आहोत दत्तगुरूंचा दिव्य अवतार कसा झाला आणि माता अनसूया यांच्या पवित्रतेने संपूर्ण सृष्टीला कसा धडा दिला. प्राचीन काळी अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी माता अनसूया दंडकारण्यात आश्रमात राहत होते. अत्री ऋषी महान तपस्वी होते, तर माता अनसूया पतिव्रतेचे सर्वोच्च उदाहरण मानल्या जात. त्यांच्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याची त्या मातेसारखी सेवा करत. भुकेल्याला अन्न, तहानल्याला पाणी आणि दुःखी मनाला आधार देणे हेच त्यांचे जीवन होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी शांततेचा तेजस्वी प्रकाश असायचा. माता अनसूया यांच्या पतिव्रत धर्माची कीर्ती संपूर्ण त्रिलोकात पसरली. देव, ऋषी, गंधर्व सर्वजण त्यांच्या पवित्रतेची चर्चा करत. हे ऐकून देवलोकातील काही देवता चकित झाल्या. इतकी महान शक्ती एका स्त्रीमध्ये कशी असू शकते, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांच्या मनात शंका निर्माण झाली आणि त्या शंकेमुळे एक परीक्षा घ्यावी असे ठरले. एके दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी भिक्षुकाचे रूप धारण केले आणि अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी आश्रमाबाहेर होते. माता अनसूया यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि नम्रतेने विचारले, महाराज, आपण काय सेवा करू? तेव्हा त्या 3 भिक्षुकांनी एक विलक्षण मागणी केली. त्यांनी सांगितले, आम्हाला भिक्षा हवी आहे, पण अट अशी की तुम्ही निर्वस्त्र अवस्थेत आम्हाला अन्न द्यावे. क्षणभरासाठी वातावरण स्तब्ध झाले. एका पतिव्रता स्त्रीसाठी ही अट अत्यंत कठीण होती. परंतु माता अनसूया घाबरल्या नाहीत. त्यांनी आपल्या अंतःकरणात भगवानाचे स्मरण केले. त्यांची बुद्धी स्थिर होती, मन निर्मळ होते. त्यांनी विचार केला की पाहुण्यांची सेवा करणे हा माझा धर्म आहे, पण पतिव्रत धर्मही तितकाच महत्त्वाचा आहे. दोन्ही कसे जपायचे? त्यांनी आपल्या तपशक्तीचा स्मरण केला आणि त्या भिक्षुकांवर पवित्र जल शिंपडले. क्षणार्धात ते 3ही भिक्षुक लहान बालकांमध्ये परिवर्तित झाले. आता ती अट आपोआप संपली होती. माता अनसूया यांनी त्या 3 बालकांना प्रेमाने उचलले, त्यांना अन्न दिले आणि मायेने झोके देऊ लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावर मातृत्वाची करुणा होती. देवलोकात खळबळ उडाली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश परत न गेल्यामुळे त्यांच्या पत्नी चिंतेत पडल्या. सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांनी ध्यान करून पाहिले आणि त्यांना सत्य कळले. त्या त्वरित अनसूया मातेकडे आल्या आणि नम्रतेने विनंती केली, माते, आमच्या पतींना त्यांच्या मूळ रूपात परत द्या. माता अनसूया यांनी विनम्रतेने उत्तर दिले, मी कोणावरही राग धरला नाही. ही सर्व परीक्षा होती. त्यांनी आपल्या तपशक्तीने त्या 3 बालकांना
त्यांच्या मूळ रूपात आणले. त्रिमूर्ती त्यांच्या समोर उभे राहिले आणि त्यांनी अनुसूया मातेच्या पवित्रतेला वंदन केले. त्यांनी मान्य केले की पतिव्रतेच्या शक्तीसमोर देवताही नतमस्तक होतात. त्या प्रसंगी त्रिमूर्ती प्रसन्न झाले आणि म्हणाले, माते, आम्ही तुझ्या भक्तीने प्रभावित झालो आहोत. आम्ही तुझ्या घरी पुत्र रूपाने अवतार घेऊ. त्या आशीर्वादातून जन्म झाला दत्तात्रेयांचा, जो ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा संयुक्त अवतार मानला जातो. दत्तगुरू म्हणजे ज्ञान, करुणा आणि वैराग्य यांचे प्रतीक. दत्तगुरूंच्या रूपात त्रिमूर्तींचे तत्व एकत्र आले. त्यांच्या 3 मुखांमध्ये सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार यांचे सामर्थ्य आहे. पण त्यांचे हृदय मात्र गुरुच्या करुणेने ओथंबलेले आहे. त्यांनी जगाला शिकवले की खरे ज्ञान बाहेर नाही तर आपल्या अंतर्मनात आहे. श्रद्धा, संयम आणि निस्वार्थ सेवा हीच खरी साधना आहे. ही कथा आपल्याला सांगते की संकट कितीही मोठे असले तरी मन स्थिर आणि श्रद्धा अढळ असेल तर मार्ग नक्की सापडतो. माता अनुसया यांनी आपला धर्म आणि कर्तव्य दोन्ही जपले. त्यांनी कोणालाही अपमानित न करता सत्याचा विजय केला. म्हणूनच आजही दत्तगुरूंची उपासना करणारे भक्त त्यांच्या कृपेचा अनुभव घेतात. जर तुम्हालाही दत्तगुरू आणि माता अनुसया यांच्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय दत्तगुरू लिहा. श्रद्धेने नामस्मरण करा आणि ही पवित्र कथा इतर भक्तांपर्यंत नक्की पोचवा. ही होती पवित्र आणि दिव्य कथा दत्तगुरू आणि अनसूया माता यांच्या अद्भुत लीलेची. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय गुरुदेव नक्की लिहा. आणि अशीच भक्तिमय कथा पाहण्यासाठी आपल्या मराठी व्लॉगर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण इथे मिळतील तुम्हाला रोज नव्या आध्यात्मिक कथा, प्रेरणा आणि भक्तीचा अमृत स्रोत. जय जय रघुवीर समर्थ.